अख्खा जिल्हा फिरवून येते तू युटर्न घ्यायला. बाबा नाही येत मला डबल सीट डबल सीट युट्यूब. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही रील बघू इथे रेस कोर्सला आलोय आणि इथे काय होणार आहे काय नाही आम्हाला काहीच माहित नाही. इथे आल्यानंतर आम्हाला माहिती होतं की 11 वाजता तिकीट मिळणार आहे आणि आता इथे आल्यावर कळलंय की 12 वाजता तिकीट मिळणार आहे आणि मेन म्हणजे पुढचं काय तेही सांगेल. मला काय माहिती नाही. आम्ही बळ चालू आहे रेस बघायला. सो तिथे लिहिलंय 75 रुपीज विदाउट फोन. आता ते म्हणतात की विथ फोन विदाउट फोन इफ यू आर नॉट अ मेंबर यू हॅव टू पे 1000 रुपीज. सो वी डोंट नो एक्झॅक्टली इथे भरायचे. सो आम्ही थांबलोय बघायला काय होतंय. बघूया आता अजून चालू नाही झालं. चालू झाल्यानंतर कळेल काय काय नाही तरी. आम्ही आतमध्ये पोहोचलोय. कसं ना कसं करून तिकीट कुठे काढायचं काय काढायचं हे आम्हाला काही माहिती नव्हतं. मग आम्ही 1000 रुपयाचं तिकीट काढलं, एक फोन घेतला दम लागलाय आणि एक फोन जमा केला आणि आतमध्ये तरी आलोय आपण. आणि जागा पण आम्हाला चांगली मिळाली आहे. व्यू पण बघा. बघू आता किती वाजता झालं होतं आपल्याला इथे पण दिसेल त्यांच्या यावर. वाटलं तिकडनं चांगल्यात गाणी. हा ना, त्यांनी आपल्याला पहिला अलाउच का केलं तिथे चेअरवर बसायला. सडनली आम्ही फुल जागा वेगळा घेतली आणि सडनली या आपका स्टँड नाही या आपका तेच थोड्या वेळ पहिले विचार केला. म्हणलं एवढं नशीब चांगलं कसं काय की आलो पण बसलो पण जागा पण चांगली मिळाली आपल्याला. आणि त्यांनी उठवला आम्हाला जनरल स्टँड मध्ये दिले. ठीक आहे 75 रुपीज मध्ये आपण एक्सपेक्ट काय करू शकतो. तिकडनं व्ह्यू चांगला होता. इकडनं गाड्या वगैरे पण दिसतात पण ठीक आहे. प्रॉपर चेअर दिवस होत तिथनं पण ठीक आहे. इट्स फाईन. फर्स्ट एक्सपिरियन्स आणि लास्ट एक्सपिरियन्स. बघू आता. मध्ये माणसं तर आहेच पण कुत्री पण आहेत. योगेश भाई पण पळणार आहेत आता. मग काय सेट झालाय तो अख्खा सेट झालाय तो तिथे. योगेश भाई पळणार आहे आता. नाही नाचणार आहे तो असं असं नाचणार आहे तो. बघ की कसलं ग्रास मध्ये बसलाय तो निवांत. इथे काय मागे काय बोलली तू? बेटिंग आहे मागे. 50 रुपये लावूया 3 नंबरच्या घोड्यावर. कारण मी रील मध्ये बघलं होतं 3 नंबरचा घोडा जिंकतो आणि एकाला 10 रुपये मिळाले त्याच्यावरती. सपोज 50 रुपीज लावतो 50 रुपीज पर मिळते. जेव्हा तिकीटचे पैसे भरले होते रिटर्न. तसंच अरे पण म्हणजे नील झालं ना. 75 रुपीज भरले 75 आपण कमवतो. आपलं नील झालं तिकीट फ्री. 1000 रुपये लावायचे का? फोनचे पैसे येतात परत. ते गेले तर अजून दुःख होईल की फोनचे पैसे पण गेले आणि हे पण गेलं. ठीक आहे चालेल. गेले जाऊ दे. बेटर आहे आपण बसलोय चांगला काय. बाय. ती येण्यासारखी घाटडी गर्दी होतीये ना इथे बसायला जागा ना. गणपती सारखी गर्दी व्हायला लागली. खायला पण आम्ही बसलोय पुढे पण आमच्या समोर एवढे लोक उभे आहेत. आम्ही काय बघणार आहे मग. यांना हाकलायला पाहिजे. नाही सगळेच थांबले. जागा कमी आहे लोक जास्त आहे. त्या एका रील मुळे कोणती जी पोरगी तू रील टाकली झाले. आम्ही पण तुझ्यामुळे चाललोय पण ठीक आहे. फक्त कंटेंट पुरतं जरी आम्हाला दिसलं व्यवस्थित तरी चालणार आहे. मेजर गर्दी मेजर. घोडे तर आलेत आणि रेस सुरू होईल आता. रेस सुरू होणार आहे आता. तोंडावर पाऊस पडला एक्झॅक्ट युट्यूब आणि सरळ असं व्हिडिओ नाही आहेत का? केलं पाहिजे का? एक कॅमेरा आहे कोणता तरी ते कसं करतं काय माहिती. ऍप विसरले मी. काय ठरवलंय तू आता? हॉर्स रायडिंगचा क्लास लावला नाही. मी हॉर्स रायडिंग शिकणार आहे आता ऍज अ हॉबी. आणि रेस मध्ये जाणार नाही रेस मध्ये नाही जाणार. हॉर्स रायडिंग शिकणार. काहीतरी झालंय. 4 नंबर का बैल रहता ना वैसा रहता म्हणून सांभाळतो.
I want you to work it for me like this. Yeah. Show me what you want. Come on, show me what I'm working with. अगं मला असं वाटलं होतं की ते दिवस झुटकन झुटकन पळतील पण ते तुला खूप F1 ची सवय सावकाश लागली पळतील. तुला F1 ची सवय लागली तुला असं वाटतंय की असं असं जाणार ते घोडे आणि कार मला नाहीये. लिटरली असं वाटलं की ते असे झुटकन जाते ते असे जातात. F1 ची कार नाही ते घोडे आहेत. आणि F1 चा कोण आहे आपला भारी नाही एक नाव द्यायचं मला आता सोपं नाव आहे एकदम स्टार्टिंग काय त्याचं एम मायकल मोय मॅक्स 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 कोण मॅक्स 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 हा मॅक्स तेच ती सवय लागली तर हे असं वाटतं की खूप तुला सावकाश पळतायत ते एक रेस काय बघितली F1 ची तुला लगेच F1 एक्सपेक्टेड आहे ह्यांच्याकडनं जाऊ दे. बिचारे ते कुठे पळतायत तरी तेवढं माणसाला भूक लागल्यावर माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो याचं उदाहरण माझ्या बाजूला आहे. आलोय आम्ही घोड्याची रेस बघायला. भुकेचे डोळे याला म्हणतात आणि ही म्हणते की ह्या घोड्यांना माहितीये ना की यांना रेस मध्येच पळायचंय. हा ना ते तिकडे जाऊन लाईनीत फिनीत थांबतायत रेसच्या पण त्यांना माहितीये ना की रेस आहे पळायचे आपल्याला तिथे पण 10 मिनिटं ते की नक्की पळू का नको. ऐकीची लोक आली नाहीत बघायला. रेडी येते घोडे येऊन रेडी पण त्यांना माहितीये का पळायचंय मला म्हणून ते पण म्हणत असेल त्या लायकीचे लोक आली नाहीत बघायला. बसले तिथे तिथे बसले मी आईचा लाडकी म्हणून तब्येत चांगली मी आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली नंबर 1 आता त्याला मानवन तो बेसिकली जो थोड़ा खिचड़ी ने बताया था कि संभाला नहीं होगा वो बहुत ही माइन्यूट लास्ट मिनट हमारे साथ जस्ट आम्ही आलो खाली आणि ह्या पोरीला तिचं मनच भरत नाहीये. अरे तिथे खाली उभं राहून एकदम घोड्यांसोबत व्हिडिओ येईल आपला पण तो व्हिडिओ अर्धा तासाने ते घोड्यांची रेस करत होती अशी. आपल्याला नंतर कळलं ना की तिथे व्हिडिओ आणायला आहे जागा पण मला आता कंटाळा आलाय. जाऊ ना यार एकच तर रेस आहे ते खाली थांबून बघायचं कसं बघ. एक तर लोक पण एवढी आहेत नाही ते आलेली आणि घोडे आज चाललेच आहेत गोळ्यात चालले पण जातात इथनच ते एंट्री कडनच मग आता काय रोग आला त्यांना. इथनं चालू हा. हायपर हिटनेस व्हिडिओ आम्ही आता रेस बघायला एक खाली गेलो होतो. खाली गेल्यानंतर परत घोडे येताना दिसले तर आम्ही परत इथे रेस बघायला आलो आणि आम्हाला आता जागा चांगली मिळाली आणि आता आम्ही कन्फ्युजन मध्ये की आता व्हिडिओ घोड्यांचे घ्यायचे का आमचे घ्यायचे ते कारण हे आता लास्ट रेस आहे. याच्या नंतर आम्ही नाही बेअर करू शकत काहीच. आम्हाला भूक लागली आम्हाला भूक लागली आता. ठीक आहे नीट हरोच पण ठीक आहे ठीक आहे हा. मी आता असं अजून करतोय की कुठला घोडा जिंकणार आहे तर 2 आणि 5 असे आमचे 2 नंबर ठरले. आता बघूया त्यातला कुठला जिंकतोय कुठलाच जिंकत नाही. बघूयात. 2 किंवा 5 येस. मुंडेमुळे जावं लागते हो ना कॅन्टीन मध्ये आलो आम्ही पण आम्हाला तुकाराम मुंडेमुळे जावं लागतंय कारण एवढं हायजेनिक वाटत नाहीये तेच नाही बघा खाण्याच्या लायकीचं नाही वाटत त्यामुळे बाहेरच जाऊन खाऊया जातात. हो चला पुण्यात राहून सुद्धा आम्हाला माहित नाही की इथे एवढी गर्दी होते. फक्त तुम्ही तिकिटांचा कचरा बघा. यावर अंदाज घ्या की किती लोक येत असतील इथे. 3:30-4 वाजत आले आहेत आणि आम्हाला इतकी बेकार भूक लागली आहे. खालोय आम्ही आता डायरेक्ट जेवायला. काहीच नाही. झाले 4 रेस बघितलेत आम्ही 5 झाला आम्हाला काही कळलं पण नाही पण मजा आली मजा आली. पण काहीतरी पाहिजे ना सॅटर्डे संडे तो. आणि ह्यालाच लागली F1 ची सवय लय स्लो आहेत म्हणे. हा मी म्हटलं की असे झपकन गेलेच नाही. जाऊ दे पण बिचारे प्राणी पण आहेत ते त्यांना किती त्रास देणार नाही का. ठीक आहे चला. फायनली आम्ही आता पोहोचलो हॉटेलमध्ये जेवायला. सकाळी 10 वाजता निघालेलो 11 वाजता. आता 4 वाजता जेवण करणार आहे. आणि ही बिचारी 4 तास विदाऊट मोबाईल होते. 4 तास फर्स्ट टाइम. ठीक आहे. हा असला बेकार गाडी चालवतोय ह्याला काय अक्कलच नाहीये त्याला
मला असं वाटतंय घोड्यांची रेस झाली तर आता आपली रेस करायची लोकांसोबत. आपलं घोड्यांपेक्षा जोरात आपण चाललो ते आपल्यापेक्षा स्लो चालत होतो. तू बघ असं चालू नकोस. कवटी जाईन ना करून बस. खरं तर जायच्या आधी हा प्लॅन होता पण आम्ही येताना हा प्लॅन केलाय चहा. चहा. चिअर्स. कारण जाताना आम्हाला खूप वेळ लागला त्यामुळे आम्ही चहा प्यायला थांबलोच नाही. मग आता येताना म्हटलं चहा पिऊनच जाऊया. नाही हा 10 मिनिटं म्हणून 10:30 ला आलाय. तोपर्यंत बघत राहा पूर्ण ब्लॉग. जे जे आम्ही केले ते पर्यंत बघा. तोपर्यंत काय तरी केलंय आम्ही ते. आम्हाला एवढी भूक लागली होती की आम्ही जेवणाचा ब्लॉग नाही घेतला. हो आम्ही गप्पा गप 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 खाल्लंय. तुम्हाला सगळ्यांना आजचा ब्लॉग आवडला असेल नक्कीच. आणि नसेल आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा. सपोर्ट करा. मिळू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जास्त असं काही कळलं नाही हॉर्स रायडिंग बद्दल पण आनंद आला. फन केला. एन्जॉय केलं. एन्जॉय करत राहायचं आयुष्यात. चला बाय बाय.